आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे घे. हमारे प्लीज नको. हे बघ मी कुठून तरी मॅनेज करेल. मी करेल ना पैशांची व्यवस्था. हो ना मधु आई, हे पैसे तुझ्याकडेच ठेव. हे बघ अंजलीचं लग्न तोंडावर आलंय, पैसे लागतील ना. हे बघ तिच्या लग्नाला अजून पुष्कळ अवकाश आहे. आता वरुणच्या कॉलेजची फी भरणं जास्त महत्वाचं आहे. हे बघ तू जर का पैसे घेतले नाहीस तर मी असं समजेन की तुम्ही अजूनही मला परका मानता. शानीबाजी बाळती. आता ते पैसे लवकर भरून ये. कधी भरायचे? वेळ आहे का आजच भरायचे? हो आज 12 वाजेपर्यंत भरायचे. 12 पर्यंत? हो. मग तू निघ लवकर. वरून तिकडे वाट बघत असेल. जा. मामा 1 मिनिट मी आलेच. सई नुसती काय बघत तुम्ही राहिलीस? घे ना फोन. कोणाचा आहे? अगं किती वेळ वाचतोय, घे ना. मामा देवांश सरांचा फोन आहे. हो का? मग घे. काय म्हणतात बघ. मामा नको ना. आधीच त्यांच्या घरी काल महाभारत झालं ते कमी आहे का? आता मी आणखी काय बोलू त्यांच्यासोबत? काय बोलणार काय? आणि काल जे काही झालं त्यामध्ये त्यांची काय चूक आहे? बघ त्यांचं काहीतरी काम असेल तुझ्याकडे म्हणून फोन केला असेल. बघ बघ फोन. हॅलो. हाय सई. हॅलो. सई आय नो तुम्ही खूप चिडले असाल. काल जे काही घडले ते फारच ऑफ होतं. मी समजू शकतो तुमच्या भावना, पण मला जरा तुमच्याशी काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचं आहे. बोला. अब नाही असं फोनवर नाही, भेटून बोलता येईल आपल्याला प्लीज? सई अगं बोल की. मामा अरे ते भेटायचं म्हणतात. भेट. काय प्रॉब्लेम आहे? नाही मामा आम्ही भेटल्यावर किती प्रॉब्लेम होतो माहिती आहे ना तुला. आणि त्यात आता अंजलीचं लग्न पण जवळ आलंय. मला आपल्या घरात परत वाद नाही वाढवायचे. प्लीज नको ना. आपल्याकडे वाद व्हायला काही निमित्त लागतं का? कुठल्याही कारणाने आपल्याकडे वाद होतात. तू त्यांना भेटलीस काय नाही भेटलीस काय वाद होतच राहतात. आणि तू बोल त्यांच्याशी. अगं काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून त्यांनी फोन केला असणार ना. हॅलो. हॅलो सई. हॅलो सई, आर यू देअर? हॅलो. 1 मिनिट हा. या. अगं सई फोनवर ताटकळत कशाला ठेवतेस, बोल ना. आता काय म्हणतात ते बघ तरी. जाऊन भेट त्यांना. हॅलो सर. या बोला. ठीक आहे आपण भेटूयात. थँक्यू सो मच. कुठे भेटायचं आपण? ते पावभाजीची गाडी चालेल जिथे आपण गेलो होतो पावभाजी खायला? ठीक आहे चालेल. 10:30 वाजता भेटू आपण. या चालेल चालेल चालेल. सई प्लीज या. मला खरंच इम्पॉर्टंट बोलायचं आणि मी फार वेळ नाही घेणार तुमचा. या सी यू. बाय. मामा अरे मी त्यांना भेटते खरं, पण भेटून त्यांच्याशी काय बोलू नाही कळणार मला. अगं काय बोलू काय? तू त्यांना भेटलीस ना की शब्द आपोआप सुचतील तुला. आणि बघ काल जे काही झालं त्याचा राग त्यांच्यावरती काढू नको. शांतपणे बोल त्यांच्याशी. मी लग्नाला यायला तयार आहे, पण ती मुलगी तिथे असायला नको.
माझी इच्छा असो वा नसो, आज मला सईला हे सांगावंच लागणार आहे की तुम्ही आमच्या लग्नाला येऊ नका. गॉड प्लीज हेल्प मी. मी असं कसं सांगू सईला डिरेक्टली? मैत्रीण होती माझी. नाही पण इथे माझ्या मर्जीचा प्रश्नच येत नाही आता. माझ्या आईचं मन जपण्यासाठी मला हे करावंच लागणार आहे. सरप्राईज. अंजली, तू इथे? कसं वाटलं सरप्राईज? मला बघून खुश झालात ना तुम्ही? खूप छान होतं सरप्राईज. तुम्ही ना खूप शाय आहात. कधी काही एक्सप्रेसच करत नाही. मला माहिती आहे की तुम्हालाही मला भेटायचं असतं, माझ्याशी बोलायचं असतं, पण स्वतः कसं सांगणार ना. म्हणून आज मीच ठरवलं की मीच भेटायला येईन तुम्हाला. छान वाटलं मला. म्हणजे छान होतं सरप्राईज तुझं. ऍक्च्युली मी एका जरा अर्जंट कामामध्ये होतो, त्यामुळे. कामं होतच राहतील. आणि मला माहिती आहे की तुम्ही खूप मोठे बिझनेसमॅन आहात. तुम्हाला खूप कामं असतात, खूप मीटिंग्स असतात, तुम्ही खूप बिझी असता. पण आपलं भेटणं पण तितकंच इम्पॉर्टंट आहे ना. आता आपण फ्युचर हजबंड वाईफ होणार आहोत. आपल्यात पण बॉन्डिंग व्हायला हवं, आपण भेटत राहायला हवं. या यू राईट. आपण असं मध्ये भेटत राहायला हवं. पटलंय ना तुम्हाला? मग चला आत्ताच आपण जाऊया. एक काम करूया, आईस्क्रीम खायला जाऊया का? आत्ता? हो आत्ता. चला. आपण माझ्या फेवरेट रेस्टॉरंटला जाऊया. चालेल ना? तिकडेच जाऊया आपण. अंजलीला कसं समजवू मी? आता मला सईला भेटणं जास्त गरजेचं आहे. गाडी स्टार्ट करा ना. याल ना माझ्या लग्नाला? आता माझ्या मित्राचं लग्न होत आहे म्हटल्यावर मी येणारच ना. तुम्हाला माहितीये हे माझं वन ऑफ द फेवरेट रेस्टॉरंट आहे. लेक्चर्स बंक वगैरे करून आम्ही यायचो इथे. थँक्यू. सर फोन पण उचलत नाहीये. अजून किती वाट बघू यांची?
आणि मी आता नाही थांबू शकत. अजून वरूनच्या कॉलेजची फी भरायची आहे मला. खूप उशीर होतोय, मला निघावं लागेल आता. आय एम सो सॉरी. आय नो मला यायला खूप उशीर झालाय. आय एम सो सॉरी. इट्स ओके. मला माहिती आहे तुमचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल म्हणून तुम्हाला यायला उशीर झाला. पण सर, तुम्ही ज्या गोष्टीसाठी मला इथे बोलवलं होतं ते प्लीज बोलाल का? नाही, मला एका ठिकाणी जायचं आणि तिथे उशीर करून नाही चालणार आहे. प्लीज बोला ना सर. का बोलवलत मला? सांगतो. ती मला सांगायचं पण कसं सांगू कळत नाहीये. काही प्रॉब्लेम झालाय का सर? प्लीज हे बघा, तुम्ही असे शांत राहू नका, नाहीतर मलाच आता टेन्शन यायला लागलंय. मला टेन्शन आलंय ऑलरेडी, पण मला जे काही सांगायचं आहे ना ते इतकं सोपं नाहीये. म्हणजे असं काय सांगणार आहे तुम्ही? देवा, सर सांगू शकत नाहीयेत, पण सरांचा चेहरा सांगतोय काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे. देवा प्लीज, आता कुठलाही विघ्न आणू नकोस. एकामागून एक संकटांची नुसती रांग लागली आहे रे. आता नक्की काय प्रॉब्लेम झाला असेल? सर सांगताय ना? सांगतो. किती त्रास झाला तरी तरी मला तुम्हाला हे सांगावंच लागणार आहे. प्लीज तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका. हे सगळं करताना मला सुद्धा अजिबात आनंद होत नाहीये. अजिबात. एकच मिनिट. आय एम सो सॉरी. प्लीज एकच मिनिट. हा अंजली. देवांश, देवांश कुठे आहात तुम्ही? मी इथे सगळीकडे शोधलं तुम्हाला, तुम्ही दिसतच नाही आहात. मी हँडवॉश करायला गेले होते फक्त. आय एम सो सॉरी, बट डोंट वरी, मी पेमेंट करून आलोय. मी पेमेंटसाठी फोन केला असं वाटतंय का तुम्हाला? नाही तसं नाही, मी जस्ट असंच सांगितलं. देवांश तुम्ही कुठे आहात? तुम्ही मला सांगून तरी जायचं ना. आय नो, ऍक्च्युली मला कंटिन्युअसली कॉल येत होते. आय एम सो सॉरी. आपण अचानक भेटलो ना आज. माझ्या ऑलरेडी काही मीटिंग्स लाईन अप होत्या, सो अर्जंटली मला निघावं लागलं. आय एम सो सॉरी अंजली. बट देवांश, तुम्ही हे सेकंड टाइम करताय आता माझ्यासोबत. लास्ट टाइम पण शॉपिंग करताना तुम्ही मला एकटीला सोडून गेला होता आणि आता इथून गायब झाला. तुम्ही हे असंच वागत राहणार आहात का माझ्याशी? अजिबात नाही, अजिबात नाही. आय एम सो सॉरी. सी, आपण नेक्स्ट टाइम नीट प्लॅन करून भेटूयात, सो दॅट मला असं कुठे निघून जाता येणार नाही. आय एम सो सॉरी. ऑल्सो मी आता जास्त वेळ बोलू नाही शकणार. मी नंतर फोन करतो. ओके अंजली, बाय. आय एम सो सॉरी. हा बाय. देवांश ऐक, कट केला. की कसली घाई आहे याला? इतकं कुठलंच असं अर्जंट काम होतं ज्यासाठी याला जायला लागलं? आय एम सॉरी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. सो या ते सर ऐका ना, हे बघा, आपण आता अवांतर नको बोलायला. मला खरंच वेळ नाहीये आणि मला जायचं पण आहे. तुम्ही जे काही असेल ते पटकन बोला आणि मुद्द्याचं बोला प्लीज. ऍक्च्युली असं झालंय की म्हणजे माझ्या आईचं असं म्हणणं आहे की त्यांचं काय आता? त्यांची माफी मागितली ना मी. विषय संपलाय सर. आई करते इतक्या लवकर कुठलाच विषय संपत नसतो सई. आता काय अपेक्षा आहे त्यांची की मी पुन्हा एकदा त्यांची माफी मागू का? हे बघा, तुम्हाला जर त्याच विषयावर बोलायचं असेल ना तर आपण फोनवर बोलूयात ना. माझ्याकडे खरंच वेळ नाहीये. मी निघते आता. बाय.
सई, आईच्या काय एक्सपेक्टेशन हे तुम्हाला ऐकावंच लागणार आहे. यार, हा कंपनीचा ओनर आहे की नोकर आहे हेच कळत नाही. ओनर लोकांना कामं सांगतो, त्यांच्याकडून कामं करून घेतो, पण इथे सगळी कामं हात करतोय. एक कॉल आला की गेले आपले सर लगेच निघून. चिडचिड होते ना, असं वाटतं सगळी कामं स्वतःच करायची तर मग कशाला द्यायचं ना आपण लोकांना पगार. मला दे त्यापेक्षा, मी खुश राहीन त्यात. असं जर टोनी वागला असता ना कधी, जीवच घेतला असता मी त्याचा. असं काय मांजरीसारखी वस्कन अंगावर येतेस ग? समोर असतीस तर नखच मारली असतीस मला. जावई बापूंबरोबर एकटीने फिरायला गेलीयस आणि मी मध्ये मध्ये फोन करते म्हणून चिडलीयस ना? हा, तुझ्या जावई बापू ना डोक्यात गेलाय माझ्या मॉम. ये अंजली, अगं ठरलेलं लग्न मोडशील तू. जावई बापू समोरच काय बोलतेस असं? काश काश मला त्यांच्या समोर असं बोलता आलं असतं, पण ते माझ्या समोरच नाहीयेत ना. त्यांना कशात इंटरेस्टच नाहीये मॉम. म्हणजे काय बोलतेस तू? म्हणजे गेला तुझा लाडका जावई, मला इथे एकटीला टाकून निघून गेला. एवढंच ना? अगं असेल काही त्यांचं महत्वाचं काम, मग गेले असतील. माझ्यापेक्षा इम्पॉर्टंट काय आहे मॉम त्यांच्यासाठी? अगं असं नाहीये ग बाई. कसं आहे आणि कसं नाहीये मला ना अजिबात ऐकण्यात इंटरेस्ट नाही. माझं आधीच डोकं खूप फिरलंय. तू अजून फिरवू नको यार, तू फोन ठेव. तुम्ही किती प्लॅनिंग करून आले होते, किती एक्साइटेड होते मी या डेट साठी. मस्त छान रेडी होऊन आले होते माहितीये. जाऊ दे यार मॉम, तू फोन ठेव यार, बाय. अगं आई, आता तोंडाशी आलेला घास घालवणार ही पोरी. आता आणखी काय अपेक्षा आहेत त्यांच्या माझ्याकडून? माझ्या आईला तुम्ही आवडत नाही सई. मग यात नवीन काय सांगितलं तुम्ही? आणि हे सगळं मला माहितीये. हे बघा, त्यांची माझ्याकडून काय अपेक्षा आहे ना हे मला माहित नाहीये, पण त्यांना मी आवडायला हवी अशी माझी अजिबात अपेक्षा नाहीये. आणि तुम्हाला एवढंच सांगायचं होतं का? नाही, एवढंच नाहीये. मग आणखी काय? सई, आईने अशी अट घातली की तुम्ही माझ्या आणि अंजलीच्या लग्नात आलेला आईला चालणार नाहीये. काय अशी अट घातली आहे तिने की जर तुम्ही आमच्या लग्नात आला तर ती नाही येणार म्हणून. त्यांनी सांगितलं आणि तुम्हाला पटलं? अजिबात नाही, अजिबात पटलं नाहीये. इनफॅक्ट मी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण ती ऐकूनच घेत नाहीये माझं. मी सी ट्राय टू अंडरस्टँड सई, माझ्याकडे दुसरं कुठलंच ऑप्शन नव्हतं म्हणून मी हे सगळं करतोय. तिने मला आजच्या आज तुम्हाला हा निरोप सांगायला सांगितलंय आणि हे सगळं करताना मला पण खूप त्रास होतोय. तुम्ही प्लीज तुमच्या मित्राला समजून घ्याल ना. जगातला पहिला असा मित्र बघितलाय जो आपल्या मैत्रिणीला म्हणतो की माझ्या लग्नाला येऊ नका म्हणून. ठीक आहे, नाही येणार मी तुमच्या लग्नाला. खरं तर तुम्ही आता हे जे काही करताय ना ते अगदी योग्य आहे. मागे तुम्ही बोलला होतात ना माझ्या लग्नाला या म्हणून, ते चुकीचं होतं. का तिला कामं सांगतेस मग? हे बघ, मी सगळी कामं करते ना नेहमी. तू करतेस? तू घरात असतेस का घरातली कामं करायला? सारखी तर हुंदडायला बाहेर जात असतेस हल्ली. हुंदडायला? मामी, मी कामासाठी बाहेर गेले होते आणि परत ते काम करून आले सुद्धा.
आणि मला सांग, या कामांची एवढी का घाई झाली आहे तुला? घाईच आहे आता, कारण अंजलीचं लग्न तोंडावर आलंय. सगळी लग्नाची तयारी करायची आहे. त्यामुळे अंजलीचं लग्न होईपर्यंत तू कुठेही बाहेर जायचं नाही. घरात बरीच कामं आहेत आता करण्यासाठी. नाही, आणि वंसनचा तर त्या कामांसाठी काही उपयोगच नाही हे सिद्धच झालंय. त्यामुळे तुझा तरी उपयोग व्हायला हवा. तुला लग्नानंतर काय करायचं ते कर. काय कुठे फिरायचं तिकडे फिर, काय जॉब बीब करायचं सगळं कर, पण आता तू मला घरात हवीस. मामी, मी लग्नाची सगळी कामं करे, पण अंजलीच्या लग्नाला नाही येणार मी. काय म्हणालीस? परत बोल. मी लग्नाला नाही येणार. का नाही येणार? हा, तुझ्या बहिणीचं लग्न आहे ना, मग यायला नको? लहानपणापासून या घरात वाढली आहेस तू. आजपर्यंत या घरात जी काही पूजा झाली, कार्यक्रम झाले, त्याला होतीस ना. आणि इतकी वर्ष गिळलेस ना या घरचं. मग आता बहिणीच्या लग्नाचं जेवण का नाही जेवायचं तुला? नाही, आणि नसेल जेवायचं ना, नको जेव, पण तिथं येऊन हॉलवर कामं करावीच लागतील तुला. आणि तुम्हा दोघी माझ्या लेकींच्या का ग एवढं पोटात दुखतंय? माझ्या लेकीचं लग्न होतंय तर? नाही, मला माहिती आहे सई, देवांशचं लग्न अंजली बरोबर होतंय म्हटल्यावर तुला ते बघवणार नाहीये. पण नको बघू ना. डोळे बंद कर आणि उभी राहा एका कोपऱ्यात हॉलमध्ये, पण कामं करायला यावं लागेल. वंस, सांगा तुमच्या लेकीला, ही असली नसती नाटकं सहन नाही करणार मी. गुपचूप यायचं म्हणा लग्नाला. आली मोठी येणार नाही म्हणाला. ताई, आत येऊ का? कोण तुम्ही? आम्ही, अगं त्या माझ्या ओळखीच्या आहेत. ताई, या ना प्लीज, या. चल बरं. निकिता, एक मिनिट. आई, ते काढ ना. या, बसा. ये निकिता, बस. बसा. कशी आहेस तू? मी एकदम बरी आहे. हो ना. तुला असं पाहिल्यावर मला किती आनंद झालाय ना, मी हे शब्दात नाही सांगू शकत. बरं तुम्ही बसा, मी तुम्हाला पाणी घेऊन आले. आई, मी तुला म्हणाले होते ना की मी मध्ये हॉस्पिटलमध्ये गेले होते बघ. ती निकिता आजारी आहे, मदतीची गरज होती त्यांना. हो, ह्या त्याच दोघी आहेत. ताई, ही माझी आई आणि त्या मामी. हे घर माझंच आहे बरं का. सई मॅडम, आम्ही तुमचे आभार मानायला आलोय. तुम्ही माझ्या मुलीचा जीव वाचवलात. तुम्ही आमच्या मदतीला धावलं नसतं ना, तर काय झालं असतं काय माहिती. बाळा, सई टीचरला चॉकलेट दे. सई टीचर, हे तुमच्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. यू मोस्ट वेलकम. आणि निकिता, मी काय लहान आहे का आता मला हे चॉकलेट देतेस? घे, तूच खा. नाही नाही, हे मी तुमच्यासाठी आणलंय. तुम्हीच आम्हाला शाळेत शिकवलं ना की कोणी आपल्याला मदत केली तर त्याला चॉकलेट देऊन थँक्यू म्हणायचं असतं. ताई, तुम्ही तुमच्या मुलीवर खूप चांगले संस्कार केलेत. ही माझी मुलगी तुमच्या समोर हसत खेळत दिसते ना, फक्त सई टीचरमुळे. ताई, तुम्ही मदत केली म्हणून निकिताच्या ऑपरेशनसाठी वेळेत पैसे मिळाले. आणि तेवढंच नाही तर नंतरचं सगळं खर्चही निघाला. ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद खरंच. ताई, अहो हे काय करताय तुम्ही? आपल्यासाठी आपली निकिता बरी होणं खूप महत्वाचं होतं की नाही? आणि आता ती बरी सुद्धा झाली. आणि हो,
तिने थँक्यू म्हणून मला हे चॉकलेट दिलंय ना, हे पुरेसं आहे माझ्यासाठी. हो बाई, ती पाया बिया पडण्याची नाटकं माझ्या घरात करू नका. आणि तुम्हाला पाय धरायचेच असतील ना तर माझ्या जावयाचे जाऊन धरा. कारण खरं तर पैसे त्याने दिलेत आणि पैशानेच सगळं होतं, नाही का? ताई, तुम्ही खूप नशीबवान आहात. तुम्हाला इतकं चांगला जावई मिळाला. पण सई टीचरनी त्या दिवशी व्हिडिओ बनवला नसता तर साहेबांना कळलंच नसतं ना आमची अडचण काय आहे ते. मला तर काही सुचत नव्हतं. ह्यानी डोकं लावलं म्हणून माझ्या लेकीचं ऑपरेशन नीट होऊ शकलं. निकिता बाळा, सई टीचरचं पाया पड. नाही बाळा, ताई याची काहीच गरज नाहीये. आज तिचा वाढदिवस आहे, जिच्यामुळे तिला जीवनदान मिळालं. तिने तिचा पाया पडायला नको? आज तुझा वाढदिवस आहे. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू टीचर. खूप मोठी आणि खूप शिक. गुड. चला ताई, आम्ही निघतो. हे घे बाळा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सुखी राहा. मामीच्या पण पड पाया. जा. असू दे असू दे, मोठी हो. चला ताई, निघतो. हा आम्ही. बसा ना, चहा करते तुमच्यासाठी. नाही नाही नको, कामावर जायचंय ना, उशीर होतोय. चला. हो, बाय बाय. बाय टीचर. बाय. आणि काळजी घ्या तिची पण. हो. चल बाळा. बंस, साखर काही स्वस्त झालीये का? थांबा, चहा करते. एवढी वाटीभर साखर दिली आणून. अगं वहिनी, तिचा वाढदिवस होता म्हणून मग हत्तीवरून वाटूया. आणि तू पण त्या बाईने हरभऱ्याच्या झाडावर चढवलं म्हणून लगेच चढू नकोस. पडशील, आपटशील. तिला पण काय अक्कल आहे? आणि माझ्या जावयाने पैशाची मदत केली म्हणून तिच्या मुलीचं भलं झालं. नाही, सगळी नाटकं करता येतात, पैशाचं नाटक करता येतं का? हिने केली असेल काय ती धावपळ, पण माझ्या जावयाने पैसेच दिले नसते तर काय झालं असतं का तिचं? आली आपली इकडे लगेच पाया पडायला. ते जाऊ दे, तू काय म्हणत होतीस मगाशी? लग्नाला येणार नाहीस का? हे बघ, मी अंजलीच्या लग्नाला नाही येऊ शकत. का नाही येऊ शकत? अच्छा अच्छा, देवांशचं अंजलीशी लग्न होतंय म्हणून? तुझं त्याच्याशी लग्न ठरलं असतं तर लचक्यात मुरडत आलीच असतीस ना लग्नाला. मामी प्लीज, हे बघ काहीही बोलू नकोस. तू लग्नाला का नाही येणार आहेस त्याचं खरं कारण सांग मला. कारण माझा या लग्नाशी काही संबंध नाहीये म्हणून नाही येऊ शकत. असं कसं संबंध नाही? मामे बहिणीचं लग्न आहे तुझ्या, सख्ख्या मामे बहिणीचं. हे बघ प्लीज, आपण वाद नको वाढवायला. मी लग्नाला नाही येणार हे माझं ठरलंय. त्यामुळे आता पुढे आणखी काही बोलण्यात अर्थ नाहीये. असं कसं बोलायचं नाही? बोलावं लागेल. आणि ए मी विचारत नाहीये तुला, मी सांगतेय तुला लग्नाला यावं लागेल. आणि वंश, हा पसारा कोण आवरणार आहे? आवरा, लेकीचा पुळका आहे ना, आवरा स्वतःच. आले आले. काय आले आले? पाहायला लागले ना तुझ्या? राहू दे कसं नको ऐकू कधीच. हे बघ तुझ्यासाठी काय बनवलंय. ड्रायफ्रूट शिरा आवडीचा आहे की नाही तुझ्या? चला कर लवकर. भूक नाहीये आणि मूड पण नाहीये जानू. आम सो तुझ्या आवडीचा शिरा आहे. एक घास खाल्लास ना तर तुझा मूड असा ठीक होईल आणि सगळा फस्त पण करशील. चला. नाही खायचंय मला. कळत नाहीये का तुला की तुला पण ऐकायचं नाहीये आता माझं? असं म्हणाले देवांश? हो. अगं मनापासून बोलले नसतील ते. त्यांच्या आत्यानी त्याचं त्यांना करायला लावलं ना म्हणून बोलले असतील. आई,
कोणी सांगितलं कोणी केलं ह्याने काय फरक पडणार आहे? आणि असे अंजलीच्या लग्नाला न जाण्याचा निर्णय झालाय माझा आता. दिवसातना 50 वेळा तरी फोन केला असेल मी सईंना, पण एक पण फोन उचलत नाहीये माझा. इग्नोर करतायत कंटिन्युअसली. तरी सुद्धा एकदा लास्ट टाइम फोन करून बघतोच मी. लेट्स गिव्ह इट अ ट्राय. सई थांब, नको कट करू, बोल ना त्यांच्याशी. आई अगं काय बोलू मी त्यांच्याशी? हे बघ, जे काही घडलंय ते मी तुला सांगितलंय ना, तरी काय सारखे फोन करताय. त्यांना जसं हवंय तसं मी वागायला सुद्धा तयार झालीये ना, मग तरी पण का छळतायत हे? नाही ग, छळत नाहीयेत. तुला ते तसं म्हणाले ना, हे त्यांच्या जीवाला लागलं असणार म्हणून सारखा फोन करत असतील बघ. करू दे, मला नाही बोलायचं त्यांच्याशी. अशी काय करतेस ग बाळा? आई अगं आता त्यांच्या मनाला लागून काय उपयोग आहे मला सांग. त्यांना जे करायचंय ते त्यांनी केलंच आहे ना. सरळ बोलून मोकळे झाले ना की तू लग्नाला येऊ नको म्हणून. आता का फोन उचलू मी त्यांचा? असं नको ना करू सई. हे बघ, तू जसं माझं मन मोडत नाहीस ना, तसं ते पण त्यांच्या आत्याचं मन मोडू शकत नसतील. आणि बघ, तुला सारखा फोन करतायत म्हणजे खरंच ग त्यांना वाईट वाटत असेल. असं नको करू. हं, खूप चांगलेत ग ते. बोल ना एकदा त्यांच्याशी. देवांश फोन का नाही उचलत? बिझी काय येतोय कधीपासून? कोणाशी बोलतोय हा? एकतर याने आज मला सॉरी म्हणायला कॉल केला पाहिजे होता, त्यात मी कॉल करते तर तो पण उचलत नाही. मीटिंग वगैरे मध्ये नाही, तरी पण उचलायचा फोन. परत एंगेज. कोणाशी बोलतोय यार हा? कोणाशी बोलतोय हा? माझ्या ना डोक्यात जायला लागला आता. यार आत्ता शुगर बॉक्स झाला ना आमचा, काहीच दिवसात वेडिंग आहे. माझ्या मैत्रिणी म्हणतात हा सगळ्यात रोमॅन्टिक पिरियड असतो कुठल्या पण कपलच्या आयुष्यातला. ते फक्त मीच एक्साइटेड आहे.
तुमच्या साहेबांना कसलीच एक्साइटमेंटच नाहीये. परत बिझी. कोणाशी बोलतो ते पण कळत नाहीये. ऑडिओ मेसेज. सर, मी तुमचे फोन उचलत नाहीये याचा अर्थ मला तुमच्याशी बोलायचं नाहीये एवढं साधं कळत नाहीये का तुम्हाला? हे बघा, मी तुमचं सगळं म्हणणं ऐकलंय ना, मग आता माझं ऐका प्लीज. तुम्ही जर मला सारखा फोन केलात ना तर नाईलाजाने मला पोलीस कंप्लेंट करावी लागेल. सिरियसली? पोलीस कंप्लेंट? गॉड. हे आरशा, सांग मला कशी दिसते मी? एकदम स्टनिंग आणि स्टायलिश दिसते की नाही? गॉड, जहागीरदारांना ना बिलीवच नाही होणार आहे. इतकी वर्ष मी अशी चाळीत वगैरे राहिली. आय थिंक माझ्या ना नशिबातच असेल रिच फॅमिलीची सून होणं. म्हणून असे स्टायलिश फॅशन सेन्स वगैरे आहे ना मला. देव तर माझे फोटो बघून इतका खुश होणार आहे, इतका खुश होणार आहे की प्रेमातच पडेल माझ्या. हो माझा देव 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 देव. पोज मध्ये घेऊ का? साई, साई कसा दिसतोय माझा ड्रेस? अंजली, तू काही जरी घातलंस ना तरी तू छानच दिसतेस. थँक्यू. पण बहीण म्हणून तुला एक सल्ला देऊ का? नाही, तू आता या ड्रेसवर भरपूर फोटोज किंवा सेल्फीज काढले असतील ना, तर ते सोशल मीडियावर नको पोस्ट करूस. का? का म्हणजे अगं, नाही, तुझ्या सासरकडच्यांना नाही आवडणार ना हे असे फोटोज टाकले तर. अगं पण का नाही आवडणार? अगं तुझं लग्न होणार आहे आता, त्या घरची सून होणार आहेस तू. सो त्यांनाही हेच वाटत असणार ना की त्यांच्या होणाऱ्या सुनेने व्यवस्थित कपडे घालावे, व्यवस्थित तिचं राहणीमान असावं. अंजली, तुझं लग्न जहागीरदार घरात होतंय. त्यांचं नाव किती मोठं आहे मार्केटमध्ये माहिती आहे ना तुला. त्यांना लोक खूप मानतात, त्यामुळे त्यांना हेच वाटणार ना की त्यांच्या होणाऱ्या सुनेने नीट राहावं, नीट वागावं, नीट बोलावं आणि स्वतःची इमेज सुद्धा जपावी. प्लीज माझ्या या कपड्यांमुळे त्यांच्या इमेजला वगैरे काही फरक नाही पडणार, कळलं ना? खूप ओपन माइंडेड लोक आहेत सई ते. उलट त्यांनी मला अशा कपड्यांमध्ये बघितलं ना तर ते अप्रिशिएटच करतील मला. आणि तू का मला मुळात फ्रीचा सल्ला देतेस? तुला माझ्या सासरच्यांबद्दल माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे का? अंजली, कोणी तुला बोलणार, मग तुला राग येणार. हे सगळं होऊ नये ना म्हणून मी तुला वॉर्न करते. ए, तू मला वॉर्न वगैरे करण्याची गरज नाही, कळलं ना? नाही, आता तर मी ना हा फोटो टाकणारच आणि सगळ्या जहागीरदारांना टॅग पण करणार. देवांश जहागीरदार, जहागीरदार इंडस्ट्रीज सगळ्यांना मेन्शन करून टाकते. सही, अगं माझे फॉलोअर्स पण वाढतील. आधी का नाही सुचलंय? अंजली, हे बघ, मी तुला सांगायचं काम केलंय. ऐकायचंय नाही ऐकायचंय हा तुझा वैयक्तिक प्रश्न. नाही, कसे तुझ्यामुळे मामा आणि मामीला बोलणे नको ना बसायला. ए, तू मला शहाणपणा शिकवू नकोस, कळलं ना? मी जे काही लेक्चर द्यायचं ना ते स्कूलमध्ये, आता लहान नाहीये मी, मोठी झाली आहे. सई, लग्न होणार आहे माझं, कळतंय का?